हाँ काही तात्विक वाद आहेत, बट आय कन्सिडर देम एज अ साइन ऑफ हेल्दी रिलेशन. सर मग असा तात्विक डिलेमा माझ्याही लाईफ मध्ये आहेच ना. पेशंट्स बरोबर माणूस म्हणून वागावं की बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघावं हे काय अजून मला कळलेलं नाहीये. हो असं आहे तर. सर आपण आतापर्यंत कधीच आपल्या फॅमिलीज विषयी नाही ना बोललो. बोलण्यासारखं खूप काही अंजली मॅडम, पण त्यासाठी एक संध्याकाळ आणि 2 कप कॉफी लागते. तुम्ही वेळ काढा, बंदा हजर आहे. येस सर, नक्की सांगते. येस. आणि गुड नाईट. नाईट करून आली आहेस ना तू? शांत झोप. ओके. या, गुड नाईट. गुड नाईट. हे बघ, यश आणि अंजली दोघही आपापल्या ठिकाणी बरोबर आहे. तो वेगळ्या टेन्शन मध्ये होता, ती वेगळ्या टेन्शन मध्ये होती. आणि त्यावेळी यशने त्याच्या नवीन हॉस्पिटलचा लाईफलाईनचा विचार केला आणि अंजलीने संजीवनी. जयू, खरंच मी हे सगळं मनापासून बोलतोय. तुला बरं वाटावं म्हणून नाही बोलत आहे. म्हणून म्हणतो मी, जयू, तू आत्ता या सगळ्याचा, अंजलीचा विचार नको करूस. त्या दिवशी मी शुद्धीवर आल्यावर किती आपुलकीने चौकशी करायला आली होती माझी. झिडकारलं मी तिला. तिची काहीही चूक नसताना वाईट वागवलं मी तिला. दुखावली गेली असेल हो बिचारी. फार काळ मनात ठेवणारी मुलगी नाहीये. मी ओळखतो तिला, विसरून जाईल. हो माहितीये मला. आपल्या हॉस्पिटलमध्ये मी आधी भेटली आहे ना तिला. पण त्या दिवशी तुमचं भांडण झालं आणि त्या गोड मुलीबद्दल मी गैरसमज करून घेतला. हो, पण आता एवढा सगळा विचार करून काही उपयोग आहे का? म्हणूनच वाईट वाटतंय. मागे एकदा तुम्ही म्हणाला होतात की एक इंटर्न तुम्हाला आपल्या साक्षीसारखी वाटते. हीच ना?